खडकवासला धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग। पुण्याच्या एकतानगरमध्ये पुन्हा शिरलं पाणी। बचाव पथकाकडून नागरिकांना मदत। राज ठाकरेंनीही केली पूर परिस्थितीची पाहणी। पुणे जिल्ह्यातील पूररेषेच्या आतील नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रशासनाला आदेश। तर अजित पवारांकडून प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना। नाशिकच्या गोदावरीला पूर। रामकुंडांवरची मंदिरं पाण्याखाली। नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा। गंगापूर धरणही 80% भरलं। न्यायमूर्ती चांदीवाल समितीचा अहवाल जनतेसमोर आणा। सचिन वाझेच्या आरोपांनंतर अनिल देशमुखांचं देवेंद्र फडणवीसांना आव्हान। तर महाविकास आघाडी सरकारनं अहवाल जाहीर का केला नाही, फडणवीसांचा पलटवार। विधानसभा निवडणुकीत मराठा कुणबी उमेदवाराला मतदान करू नका। पाटीलकी जागी झाली तर ते आपल्या बाजूने मतदान करणार नाहीत। प्रकाश आंबेडकरांचं खळबळजनक विधान। मुंबईतील वीज भूखंड घशात घालण्याचा प्रयत्न। संजय राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप। धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली शिंदे फडणवीस मोदी शहांकडून लूट। राऊतांची टीका। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची सेमी फायनलमध्ये धडक। पेनल्टी शूटआउटमध्ये बलाढ्य ग्रेट ब्रिटनवर 4-2 मात। आणखी एका पदकाच्या आशा पल्लवीत।